आज बनवणार होते आलू पराठे. त्यासाठी मी आलू उकडायला स्वच्छ धुवून असे ठेवले 4-5 शिट्ट्याने आणि असं काही स्नॅक्स आणि चहा पिला. त्यानंतर मी खाली गेले. मला थोडी कोथिंबीर, दूध आणि दही ते आणायचं होतं आणि त्यासाठी ओजस पण येत होता. मग तो खूप हट्ट करायचा मी पण खाली येणार म्हणून त्याला पण तयार करून खाली घेऊन गेले. बिलिंग ते केलं, दूध वगैरे ते जे काय लागतं ते मला ते घेतलं. घरी आले. घरी आल्यानंतर मिरची, कोथिंबीर, अद्रक आणि लसूण आणि थोडंफार जिरं मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलं. खूप बारीक करायचं नाही, असं दरदराच पिसून घ्यायचं आणि तेलामध्ये चांगलं फ्राय होण्यासाठी त्याचा कच्चा पण गेला पाहिजे असं काय फ्राय केलं. त्यानंतर उकडलेला बटाटा तो त्याच्यात मॅश करून टाकला. हळद, थोडी मीठ आणि मॅगी मसाला टाकायचा. खूप छान लागतं मॅगी मसाला टाकल्यावर. आणि कढईला डसतो पण असं जरा थोडंफार डसलं पाहिजे म्हणजे त्याचा टेस्ट वेगळीच लागते. आणि कोथिंबीर टाकली आणि पीठ पण माझं चांगलं इथं भिजलेलं. मग आलू पराठे लाटून घेतले. थोडंफार डसतं ते असं म्हणजे लाटताना आणि असं काय माझा आलू पराठा